लाडकी बहीण योजनेसाठी जर फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमचं अकाउंट सुद्धा इथे खाली होऊ शकतं, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा। तर लाडकी बहीण योजनेचे आता एक नवीन पोर्टल तयार केलं जात आहे असं सांगितलं जात आहे आणि लाडकी बहीण योजनेची एक फेक वेबसाईट खूप इंटरनेटवरती व्हायरल होत आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, ही ती वेबसाईट आहे testmmlby.mahaIT.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे। येथे लाडकी बहीण नाव आहे, येथे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला भेटतात आणि अशा प्रकारचं हे डॅशबोर्ड आहे। आणि असं सांगितलं जात आहे की ज्यांनी नारी शक्ती ऍप मधून फॉर्म भरला आहे ते आता त्यांचं स्टेटस चेक करू शकता की त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत आता किती पैसे आलेले आहेत। परंतु जेव्हा ही वेबसाईट माझ्याकडे आली आणि मी जेव्हा चेक केलं तेव्हा सर्वात आधी येथे बघा रेड कलरचं दिसतंय, म्हणजे हे धोक्याचं साइन आहे, म्हणजे तुमचा डाटा इथे चोरी केला जाऊ शकतो अशा प्रकारचं हे साइन आहे। आणि ही जर का गव्हर्नमेंटची वेबसाईट राहिली असती तर येथे बघा महा आयटी येथे जीओव्हीच्या मध्ये आयटी आणि जीओव्हीच्या मध्ये येथे डॉट नाहीये। गव्हर्नमेंटची वेबसाईट कशी असते .gov.in किंवा .org अशा प्रकारची वेबसाईट असते, परंतु येथे जीओव्हीच्या मध्ये डॉट नाहीये। आणि गव्हर्नमेंटची एखादी वेबसाईट मी तुम्हाला ट्राय करून दाखवतो। जसं की मी पीएम किसान सर्च केलं, आता ही पीएम किसानची वेबसाईट आहे आणि पीएम किसानची वेबसाईट ओपन झाली तर बघा pmkisan.gov.in असं दिलेलं आहे, म्हणजे ही अधिकृतपणे आपल्या भारत सरकारची वेबसाईट आहे। आता ही जर राहिली असती तर इथे सुद्धा .gov.in राहिलं असतं, परंतु ते नाहीये। आता या वेबसाईट वरती येते बघा खाली लॉग इन चा जो डॅशबोर्ड दिलेला आहे, खाली बेनिफिशियरी स्टेटस दिलेला आहे आणि ही वेबसाईट पीएम किसानच्या वेबसाईट सारखीच येथे दिसायला आपल्याला दिसून येते। तर इथे बघा बेनिफिशियरी स्टेटस, रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर टाकून तुम्ही गेट ओटीपी केला आणि ही जर का वेबसाईट तुमचा डाटा चोरत असेल तर तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप हॅक होऊ शकतं आणि तुमचं खातं सुद्धा इथे खाली होऊ शकतं। अधिकृतपणे आपल्या महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत कुठेही नोटीस मध्ये किंवा कुठेही जाहीर केलेलं नाही की आम्ही अशा प्रकारची वेबसाईट बनवतोय आणि त्याचं काम चालू आहे। जर का वेबसाईट आपल्या महाराष्ट्र सरकारची राहिली असती तर ती डायरेक्ट फक्त अनाउन्समेंट केलं जातं की अशी प्रकारची वेबसाईट येत आहे आणि ती वेबसाईट पूर्ण रेडी झाल्यावर दाखवली जाते। येथे काय सांगितलं जात आहे की हे पोर्टल आता तयार केलं जात आहे आणि ही वेबसाईट फेक आहे। हे तुम्हाला मी कशावरून दाखवू शकतो, येथे बघा मी तुम्हाला हे .gov.in URL तर हा फेक आहे ते दाखवलं। आता येथे बघा मुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस। येथे काय आहेत, एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री। जर काही सरकारची वेबसाईट राहिली असती तर हे लगेच चेंज झालं असतं, लक्षात ठेवा। आणि मी एक व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला की न्यूज मध्ये कुठे आलेला आहे का, तर काय येथे पाहू शकता तुम्ही न्यूज 18 ने सुद्धा ही माहिती दिलेली। व्हेरीफाय ही लोक व्हेरीफाय करता की नाही ते मला माहित नाही, पण मी एक चेक केलं, सॅम टीव्ही ने माहिती दिलेली, एबीपी न्यूज ने माहिती दिलेली आहे। याच लिंक बद्दलची मी त्याचे स्क्रीनशॉट वगैरे पण काढून ठेवलेले आहेत। तर ही वेबसाईट आता तरी फेक आहे, अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारने याबद्दल माहिती दिलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही या वेबसाईटचा वापर करून सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे मोबाईल नंबर टाकून किंवा तुमचा आधार नंबर टाकून या वेबसाईट वरती तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती चेक करू नका आणि या वेबसाईट वरती तुमचा ओटीपी जो आहे तो सबमिट करू नका जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत। सध्या तरी माझ्या माहितीनुसार हे पोर्टल फेक आहे, फेक आहे, फेक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आणि आपल्या बंधूंपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशा फसव्या वेबसाईट पासून तुम्ही सावध राहणार आहात, लक्षात ठेवा। तर हा व्हिडिओ याच्यासाठीच होता की तुम्हाला सावध करण्यासाठी। खूप सारे रील्स तसेच शॉर्ट व्हिडिओ YouTube वरती सुद्धा या पोर्टल बद्दल येत आहेत की तुम्ही अशा प्रकारे स्टेटस चेक करू शकता, परंतु मी येथे व्हेरीफाय केलं तर ही वेबसाईट गव्हर्नमेंटची नाहीये आणि गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत अधिकृतपणे येथे सांगितलेलं नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काही नवीन अपडेट आली याबद्दल पण काही नवीन अपडेट आली, अधिकृत वेबसाईट आहे असं सांगितलं गेलं तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार। तोपर्यंत या वेबसाईटचा वापर करू नका। हा व्हिडिओ पुढे शेअर करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।